गावात विक्रमच्या नावाने जी कमान उभी करायची होती त्याला नाही म्हणलं तरी 2-2.5 लाख रुपये खर्च येणार आहे. मग गावातनं 2 लाख रुपये आणि वरचे काय 5-50 असतील ते आम्ही टाकतो. म्हणलं करा वर्गणी गोळा. आणि एकदा वर्गणीचे सगळे पैसे जमले की ते गायब करायचे. मग लोकांनी विचारलं कमानीचे की त्यांना सांगायचं हे काम असतं का? 100 पानकडे असतात. आज करतो उद्या करतो. हे काय झालंच करायलाच घेतलंय. लोखंड चोरीला गेलं, सिमेंट मध्ये पाणी गेलं, असं म्हणून सगळे पैसे गायब करायचे. लाज वाटते का तुला? तुम्ही माझा असा फ्लो तोडू नका हो. प्लॅन सांगतोय ना मी. कुठं हो तुम्ही? हा आता ते डब्याचं. मावशीनं रोज डबा घेऊन जायचा. मावशी काय म्हणतील मग? किती गुणाचा आहे माझा भैया. एकदा का त्यांचा आमच्यावरती विश्वास बसला की विक्रमच्या नावानं एक ट्रस्ट उभी करायची. कसंही सोडतो आम्ही. शहीद विक्रम राऊतच्या नावानं ट्रस्ट उभी करायची. आता शहीद म्हणल्यावर लोक देणगे देतेतच. फंड गोळा करायचा. मग मावशीला गळ घालून म्हणायचं तुमच्या लेकरासाठी चाललंय सगळं. आणि मग सगळा जमा झालेला निधी आमच्या तिजोरीत भरायचा. एक नंबरचा हलकट आणि नीच माणूस आहेस तू. उशीर झाला हे कळायला तुम्हाला उशीर झाला, पण करेक्ट ओळखले. निस्तर आम्ही आहेच. तुम्हीच विचारत होता ना काय आहे तुझ्या डोक्यात, काय आहे तुझ्या डोक्यात. हा प्लॅन आहे माझा. हा काय करणार सांगा ना. मी अख्ख्या गावाला जाऊन सांगेन तुझा काय प्लॅन आहे ते. जा 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 सगळ्या गावाला सांग जा. हिथंच आहे गेलं नाही. आणि गावाचं काय घेऊन बसलाय हो. तिकडं तात्या गुरुजी मावशीने सांगत असते भैया किती चांगला आहे, जनतेची किती काळजी घेते. डायरेक्ट मत परिवर्तन. मावशीच्या बी मनात येईल आपली शीतल बाबा सारखं त्या भैयाला वाईट का बोलते. हे गावात पण सगळीकडे चर्चा चालू आहे की कमानीसाठी शीतलनं आणि पवारच्या घरच्यांनी पैसे दिले नाही. लई गावात बॅड पब्लिसिटी चालू आहे. स्मरण शक्ती वाढवली पाहिजे. लेटेस्ट अपडेट द्यायची राहिली. कमानीसाठी नाना आणि मामा या दोघांनी वर्गणी दिली बर का. जाऊन सांग गावाला भाऊ कोण विश्वास ठेवतय का. सांग त्यांना भैया पैसे खाणारे भाऊ किती विश्वास ठेवते. परत एकदा प्रश्नात पडला ना काय करायचं. हा वर्गणीचे सगळे जमा झालेले पैसे तर राहुल्याकडे. मग कसं अडकवणार भैयाला, कसं अडकवणार भैयाला. मिसेस फौजी कसं अडकवणार. राहुल्याला जबाबदारी द्यायची हे आमच्या प्लॅन मध्ये होतं. त्याला काहीच माहित नाही. आम्ही असा डाव खेळलाय एक घर जरी हल्लं ना तुम्ही डायरेक्ट चेकमेट. आता स्टॅच्यू. तुम्हाला बेसिक नियम माहित नाही राव. स्टॅच्यू म्हणले की असं स्तब्ध उभं राहायचं असतं. असं हे तू जी काय बोलतोयस ना ते मी अजिबात होऊ देणार नाही, कळलं. आणि मी हे केल्याशिवाय शांत बसणार नाही. बरं बघू आतापासून आपल्यामध्ये रेस सुरू. लई पकडायची हौस आहे ना मला. डावा पकडून. हा ऑन युअर मार्क गेट सेट गो. अरे यार शिट. काय मिसेस फौजी रेस लावली ना आपण. आम्ही एकटंच पळत गेलो तुम्ही आलेच नाही. चिटिंग आहे ही. काय झालं पायात गोळा आला
का कापर भरलं रेस लावली ना. आता दाखव मला पकडून. कॅच मी इफ यू कॅन. येत मिसेस फौजी. तो भैया मला जी काय बोलला ते यांना सांगाव का? नाही नको, उगाच यांना काळजी लागून राहील. पण कल्पना तर दिलीच पाहिजे, नाहीतर नंतर मलाच बोलतात का नाही सांगितलंस म्हणून. बोला मिसेस फौजी. अहो तुम्हाला कसं काय कळलं? काय? अगं मी तुलाच फोन करणार होतो ते. अगं तुला कधी फोन करतोय असं झालं बघ मला. का हो? का म्हणजे तिथं लय मजा आली आम्हाला. मजा? अगं तेजपूर फरायला गेलतो आम्ही आज. इथली घरं, इथली माणसं, आणि हो ते कामाख्या मंदिर आहे ना ती बी बघून आलो आम्ही. असं कसं आज तुम्ही फिरायला गेलता? आज एक दिवस बाहेर पडलो, म्हणलं आलोय तर बघून घ्यावं, इथल्या भागाची माहिती करून घ्यावी ना. होय, मग काय काय बघितलं? आणि एवढं काय नाही बघितलं, फक्त मंदिरच बघितलं. बाकी मग फिरलो, आणि हा इथल्या लोकांसंग बोललो बी आम्ही. तुम्हाला येतं का बोलाय? मग शिकतोय आता मी. हा बघा, नमस्कार शीतल, आपण केने असते. म्हणजे तू कशी आहेस? होय, मी बरी आहे की. हा, बाले असू बाले असू. अयो, लयच काय काय शिकलाय हो. शितले, तुझी लय आठवण आली बघ. तेवढं तर असं वाटलं तुला इकडे जाणायला पाहिजे. मग काय काय मागितलं देवीकडे? आता काय मागायचं राहिलंय? तुझ्या संग लग्न झालंय, आर्मीत पोस्टिंग झाली. खरं? नाही, म्हणलं आई कामाख्या माझ्या शितलीला कायम खुश ठेव, आणि घरच्या सगळ्यांना कायम आनंदात ठेव, आणि मला लढायला बळ दे. इथल्या संकटांना सामोरं जायला मला बी बळ दे. शितले, हा? काय झालंय का? नाही नाही, कुठं काय. नक्की? होय हो. नाही म्हणजे मीच बोलत सुटलोय धाड धाड धाड.